आज आपण बोलणार आहोत शेतीबद्दल. शब्द ऐकायला खूप साधा वाटतो नाही का? पण खरं तर आपल्या अस्तित्वाचा पायाच या एका शब्दावर उभा आहे. चला तर मग जरा डोकावून पाहूया शेतीच्या या जगात. एक साधा प्रश्न आहे, आपण रोज जे जेवतो ते अन्न आपल्या ताटापर्यंत येतं कुठून? हा प्रश्न जरी सोपा वाटत असला ना, तरी याचं उत्तर थेट आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊन पोचतं. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त एका शब्दात, शेती. आणि लक्षात घ्या, हा फक्त एक व्यवसाय नाहीये, तर माणसांनी लावलेल्या सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक आहे तो. बरं मग चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की शेती म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शेती म्हणजे जमिनीची मशागत करून पीक घेण्याची कला. पण गंमत अशी आहे की हे फक्त एवढंच नाहीये, हे एक शास्त्रसुद्धा आहे. कारण यात हवामान, जमीन या सगळ्याचं गणित जुळवावं लागतं. आणि हो, ही एक कला तर आहेच, कारण पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातूनच ती अधिक चांगली होत जाते. पण शेती हा शब्द आपण जितका सोपा समजतो ना, त्यापेक्षा खूप मोठा आहे. म्हणजे बघा, यात फक्त शेतात पीक घेणंच नाहीयेत, तर पशुपालन, मत्स्यपालन आणि अगदी वनीकरण या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश होतो. हे सगळं मिळून तयार होतं शेतीचं एक मोठं जग. आता पुढचा भाग, देशाचा कणा. आपण नेहमीच ऐकतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे किंवा शेती हा भारताचा कणा आहे. पण असं का म्हणतात? यामागचं खरं महत्त्व काय आहे? चला ते समजून घेऊया. शेतीचा प्रभाव ना, तो फक्त शेताच्या बांधापर्यंत थांबत नाही. जरा विचार करा, ती कोट्यावधी लोकांना थेट अन्न आणि रोजगार देते. ही झाली पहिली गोष्ट. मग दुसरं म्हणजे कापसापासून कपडे आणि ऊसापासून साखर अशा अनेक उद्योगांना लागणारा कच्चा माल कुठून येतो? तो पण शेतीतूनच. आणि इतकंच नाही तर वाहतूक, व्यापार, बँकिंग ही सगळी सेवा क्षेत्रंसुद्धा शेतीवरच अवलंबून आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शेती हे आपल्या अर्थव्यवस्थेचं खरं इंजिन आहे. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न, पोटासाठी की पैशासाठी? म्हणजे प्रत्येक शेतकरी शेती का करतो? त्यामागचा उद्देश काय असतो? याच प्रश्नावरून शेतीचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक जी पोट भरते आणि दुसरी जी पैसा मिळवून देते. बघूया ते काय आहेत. तर इथे शेतीचे दोन मुख्य प्रकार दिसतात. पहिला आहे उदरनिर्वाह शेती, ज्याला इंग्रजीत सबसिस्टन्स फार्मिंग म्हणतात. नावावरूनच कळतंय, यात शेतकरी प्रामुख्याने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पीक घेतो. आणि दुसरा प्रकार आहे व्यापारी शेती, म्हणजेच कमर्शियल फार्मिंग. इथे उद्देश स्पष्ट आहे, पीक बाजारात विकून नफा कमवणे. आता उदरनिर्वाह शेतीमध्ये पण एक प्रकार आहे, तो म्हणजे बैठी शेती. यात काय होतं, तर लोक एकाच ठिकाणी जिथे हवामान चांगलं आहे तिथे स्थायिक होतात आणि पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने आपल्या गरजेपुरती शेती करत राहतात. याचाच एक दुसरा प्रकार होता, तो म्हणजे स्थलांतरित शेती. यामध्ये काय व्हायचं, तर जंगलाचा थोडा भाग साफ करून तिथे शेती केली जायची. मग 1-2 वर्षांनी जमिनीचा कस कमी झाला की ती जागा सोडून दुसरीकडे जायचं. पण यामुळे पर्यावरणाचं खूप नुकसान व्हायचं आणि म्हणूनच आज या पद्धतीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं, आता व्यापारी शेतीकडे परत येऊया. यातली पिकं बघा, ऊस, कापूस, तंबाखू, चहा, कॉफी, रबर ही सगळी पिकं प्रामुख्याने व्यापारासाठी आणि नफा मिळवण्यासाठीच घेतली जातात. ही अशी पिकं आहेत जी आपल्या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणातही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आत्तापर्यंत आपण शेतीचे उद्देश पाहिले. आता जरा शेती करण्याच्या काही खास पद्धतींबद्दल बोलूया. बघूया यात कोणकोणते प्रकार आहेत. यातली पहिली पद्धत आहे संघन शेती किंवा इंटेन्सिव्ह फार्मिंग. आता आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे, बरोबर? मग एवढ्या लोकांची अन्नाची गरज कशी भागवायची? तर त्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यात एकाच जमिनीच्या तुकड्यावर वर्षातून 2 किंवा कधीकधी 3 वेगवेगळी पिकं घेतली जातात, जेणेकरून उत्पादन जास्तीत जास्त वाढवता येईल. यानंतर येते मिश्र शेती, आणि ही खरंच एक खूप हुशारीची पद्धत आहे. यात काय करतात, तर मुख्य पिकांसोबतच पशुपालन, कोंबडीपालन, मधमाशीपालन किंवा रेशीम उद्योगासारखे जोडधंदे केले जातात. याचा फायदा काय, तर शेतकऱ्याचं उत्पन्न तर वाढतंच, पण समजा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं तरी तो पूर्णपणे खचून जात नाही. त्याच्याकडे उत्पन्नाचा दुसरा मार्ग असतो. आणि तिसरी एक महत्त्वाची पद्धत आहे बागायती शेती, ज्याला आपण प्लांटेशन फार्मिंग म्हणूनही ओळखतो. यामध्ये काय होतं, तर हजारो एकरांच्या विस्तीर्ण प्रदेशावर फक्त एकच पीक घेतलं जातं. उदाहरणार्थ चहा, कॉफी किंवा रबर. आसाममधले चहाचे मळे डोळ्यासमोर आणा, ते याचं एकदम उत्तम उदाहरण आहे. तर आपण शेतीचे प्रकार, तिचं महत्त्व हे सगळं समजून घेतलं. पण या सगळ्या माहितीच्या आधारावर आता एका अशा प्रश्नाकडे वळूया जो आपल्या सगळ्यांच्याच भविष्याशी जोडलेला आहे. तर आपण पाहिलं की शेती आपल्या जीवनाचा आणि अर्थव्यवस्थेचा आधार कसा आहे.
पण या सगळ्याच्या शेवटी एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या देशाची लोकसंख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. मग ह्या वाढत्या भारताची भूक आपली शेती भागवणार तरी कशी? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच खरं तर आपल्या सगळ्यांपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे.